नमस्कार श्रोते मित्र हो. कथा रस सादर करीत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार जयवंत दळवी लिखित कादंबरी महानंदा. प्रकरण 9. डोळे सताट ताठ उघडे ठेवून मी रात्रभर जागा होतो. रात्रभर डोक्यात काय कोलाहल चालला होता ते कळत नव्हतं. विचित्र मनस्थितीत सापडलो होतो. कल्याणीबद्दल किंवा मानूबद्दल मनात चीड नव्हती. कुणावर सूड उगवावा असं वाटत नव्हतं. माझ्या नशिबाचीच मला कीव येत होती. राहून राहून वाटत होतं दिवाळीच्या सुट्टीत इथं आलोच नसतो तर महानंदेची भेट झाली नसती, तिच्यावर जीव जडला नसता आणि अखेरीस अशी फसगत झाली नसती. मामाकडे किती वर्षांनी आलो. का आलो? का यावंसं वाटलं? सगळे दैवाचे खेळ. कदाचित इथं आलो नसतो तर दुसऱ्या कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडलो असतो आणि तिथंही अशीच फसगत झाली असती. दैवावर ठपका ठेवून झालं गेलं गिळलं पाहिजे. मी आणखी 4 दिवस राहावं म्हणून मामीचा पुन्हा पुन्हा आग्रह चालू होता. एरवी मी आग्रहाशिवाय राहिलो असतो. दिवाळीला आलो तर आग्रहाशिवाय जत्रेपर्यंत मुक्काम वाढवला होता, पण आता शक्य नव्हतं. एक क्षणभर सुद्धा इथं राहावंसं वाटत नव्हतं. एकदा इथनं निघायचं ते कायमचंच, पुन्हा इथं यायचं नाही. हे गाव, इथल्या आठवणी सगळं विसरायचं असा निर्धार होता. लखोबानं सारवट गाडी बांधली. मामीनं चमच्याभर साखर माझ्या हातावर ठेवली, पण तोंड गोड होणं कठीण होतं. बाबूल, नागपूरला कधी जाणार? मामीनं विचारलं. ताबडतोब जाणार. खानावळीतच जेवायचं ना? हो. आता लग्न करून घे. मुलगी बरी बघून कर हो, आमच्यासारखी नको. मी कसा तरी हसलो. गाडीत बसता बसता मामीनं विचारलं, आता कधी येशील रे? बघू. तेवढ्यात मामी एकदम आत गेली, कारण समोरच्या गोठ्यातून मामा बाहेर आले. येतो मामा. ये. एवढंच बोलून मामाने बैलांच्या पाठीवरनं हात फिरवला. मी पुन्हा इथं कधीच येणार नाही याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती. गाडी सुरू झाली. लखोबाकडे पाठ करून मी गाडीत बसलो होतो. खडबडा हलत गाडी संतपणे चालली होती. बैलांच्या गळ्यातल्या पितळी घंटा चमत्कारिक आवाजात वाजत होत्या. त्या विचित्र आवाजाने मन अधिकाधिक एक्कलकोंड होत होतं. गाडी पुढे जात होती तसं गाव हळूहळू मागं सरकत होतं. दुलाजीचं दुकान मागं गेलं. प्राथमिक शाळेत 2 वर्षे इथं शिकत होतो तेव्हा याच दुलाजीच्या दुकानातली भजी किंवा चुरमुऱ्यांचे लाडू आवडीनं खात होतो. आता ते कधीच दिसायचं नाही. क्षणभर वाटलं थांबून लाडू आणि भजी खावी, शेवटची चव म्हणून, पण तोंडालाच चव नव्हती. वडाचं झाड मागं गेलं. भांजीचा वेडा पोर तसाच बिडी ओढत तिथं बसून होता. पूर्वी या वडाच्या पारंब्यानं लटकून झोके घेतले होते. परीक्षेत पास व्हावं म्हणून याच वडाच्या मुळात खडीसाखर आणि पंती ठेवली होती. आता कधीच तो पुढे दृष्टीस पडणार नाही. सगळं विसरायला पाहिजेत. रस्त्याच्या कडेनं उगवल्या हिरव्यागार चाऱ्यावर दवबिंदू चमकत होते. अधूनमधून चाऱ्यावर किंवा गडग्यावर कोळ्यांची जाळी चमकत होती. कोवळ्या किरणांचे कवडशे चमकत होते. दवांचे बिंदू गालावरून अश्रू ठिबकावेत तसे टप टप सांडत होते. आंब्याच्या झाडात 2 वाव लांबी रुंदीचं कोळ्याचं भलं मोठं जाळं चकाकत होतं. हाताच्या पंजासारखा जांभळा कोळी मध्यभागी स्वस्थ होता. मरगळलेल्या नजरेनं एक एक खुणा पाहत होतो. यातलं आता यापुढं काहीही दिसणार नव्हतं. बैलांच्या गळ्यातल्या घंटा घसा खरवडल्यासारख्या वाजत होत्या. गाडी देवळाकडे आली. थांबवू गाडी? लकोबानं मागं वळून विचारलं. का? मानूला भेटायचं तर. कुठं आहे मानू? मी एकदम जीव डोळ्यात आणून इकडे तिकडे पाहत विचारलं.
विचारू कल्याणीला आलीये काय? नको. माती ओढून त्यावर चिरा ठेवावा तसा मी बोललो. गाडी घंटांची घुणघुण करीत चालूच होती. थोडी पुढे गेली तेव्हा कल्याणीचं घर नजरेत आलं. पोस्ट मास्तर सोमजी अंगणात उभा होता आणि तुळशी पारापाशी आरशांच्या गोधड्याने नटलेला पांगुळ बैल शिंगावरले तुरे हलवीत मान डोलवीत होता. बरोबरचा ढोलकीवाला ढोलकीवर काठी घसटत खरखरीत आवाज काढीत होता. घरच्यांचं भलं भो असं ढोलकीवाला म्हणत होता आणि पांगुळ बैल मान हलवीत होता. कल्याणी कुठं दिसली नाही, न दिसेना. किती दिवस राहणार म्हणून विचारित होता. लकोबा मागे वळून म्हणाला, कोण? हा सोमजी मास्तर. का? अशा चौकशा. त्याला गावाच्या चौकशा हव्यात. गाडी चालत होती. खडबडत दोन्ही अंगानं डुलत होती. गाडीच्या खिडकीला डोकं टिकून मी कधी झोपलो ते कळलंच नाही. बंदर येईपर्यंत झोपलो. बोट बंदरावर लागलीच होती. पडावातले तांडेल आरडाओरडा करीत सामान उतरून घेत होते. पडावात चढण्यापूर्वी मी सारवट गाडीच्या दोन्ही बैलांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला. पाण्याच्या पृष्ठभागावर एकदम तरंग उठावेत तशी त्या बैलांची पाठ हलली. त्यांच्या कपाळावरनं हात फिरवला. त्यांच्या डोळ्यातनं झरणारं पाणी पाहून मी उगाच गहिवरलो. एकटक माझ्या डोळ्यात पाहत लखोबा नुसता उभा होता. आयुष्यात प्रथमच कसला तरी विचार करीत असल्यासारखा. 10ची नोट मी लखोबाच्या खिशात चालली. आता आंब फणस खायला या, लखोबा म्हणाला. हो. नुसतं हो नको, येणं जाणं राहिलं पाहिजे. इथं काही झालं तरी. इथं? मी एकदम विचारलं. इथं म्हणजे देवळाकडं. ते सगळं विसरायचं आणि नेमानं यायचं. काय? ते लखोबाचं शहाणपण ऐकता ऐकता मी आतनं फाटत होतो. मी परत इथं पाऊल ठेवणार नाही हे त्यानंच एकट्यानं हेरलं होतं. हो. डोंगरीच्या माथ्यावरल्या सफेद डाक बंगल्याकडे पाहत मी हो म्हणालो. खाली वाकून लखोबानं माझ्या पायांना स्पर्श केला. माझ्या गळ्यातनं हुंदका फुटणार होता, पण मी तो आवरला. कुठं घाटावर जन्माला आलेला हा लखोबा सोमवतीच्या जत्रेतून दर्या बघायला म्हणून आला. तेव्हा पोरगा होता, पण मामांकडेच राहिला, वाढला. मामा लग्न करून देत होते तर पळाला. म्हातारपणी आवडाबाईच्या नादी लागला. तिला पेजेपुरता लखोबा आणि शेजेपुरते इतर पुरुष. तरी लखोबा कुत्र्यासारखा तिच्या वळचणीला असतो. मामावर आणि आमच्यावर त्याचं खरं प्रेम. दैवाचे फेरे आहेत. कोण कोणाला कसा चिकटेल आणि कोण निसटेल याचा नेम नसतो. बोटीत चढलो. बोटीनं दिला भोंगा वातावरणात घुमला. सगळं वातावरण चमत्कारिक थरथरलं. बंदरावर बैल माना लांबून कडबा खात होते. डोंगराच्या मुळाशी एका खडकावर उभा राहून लखोबा मुंडा असा हलवीत होता. त्याला कदाचित मी दिसलोही नसेन, पण मी कुठून तरी पाहीन या अपेक्षेनं तो मुंडा असे हलवीत होता. डोंगरीवरचा डाक बंगला थिजल्यासारखा दिसत होता. सभोवार फेस उडवीत चंद्रावती बोट चालली होती. पांडुरका ठिपका धुसर धुसर होत होता. छाती मंदपणे धडधडत होती, हुरहुरत होती. डोळ्यावर पाण्याचा थर होता. हलणाऱ्या बोटीतनं बंगला ढेपाळल्यासारखा दिसत होता. केवढ्या उमेदीनं नागपूरला जाण्याचा बेत होता, पण तो आपोआप विरून गेला. कुणाच्या तरी अस्थी पोचवायला जावं तसा मी गेलो, पण मुंबई सोडत होतो त्याचं मात्र समाधान वाटत होतं. कारण मुंबईला राहिलो असतो तर अनेकांना अनेक प्रकारचे खुलासे देत राहावं लागलं असतं. कारण पुढं पुढं लोकांना शंका कुशंका याव्यात असंही माझ्याही जीवनाला वळण लागलं. मूळचा तजेलदारपणा गेला. आयुष्य ओकं बोकं झालं. खुरटी पिकलेली दाढी वाढलेल्या म्हाताऱ्या चेहऱ्यासारखं आयुष्य कळाहीन झालं. कशात काही रस नाही अशी स्थिती झाली.
रुबाबदार कपडे करण्याचा शौक गेला, नजरेतली रसिकता गेली, जिभेतली रुची गेली. त्यात पुन्हा खानावळीचं जेवण. त्यामुळे वजन घटलं, मूळच्या अंगाचे कपडे सैल झाले, बावळटपणा आला, स्वभावातला उमदेपणा गेला, किरकिरेपणा आला, तुसडेपणा आला. मित्रमंडळी नाहीशी झाली. बैठकीत गप्पा गोष्टी कराव्यात असं वाटेनासं झालं. कॉलेजातल्या रोजच्या शिकवण्यानं सुद्धा थकवा येऊ लागला. त्यामुळे खोलीत एकटं पडून राहणं किंवा महाराज बागेत जाऊन ठराविक झाडाखाली जाऊन बसणं यातच वेळ जाऊ लागला. अबोलपणा, एकलकोंडेपणा वाढत गेला. याचाच परिणाम म्हणून एकाच कॉलेजात फार काळ कुणाशी पटेनासं झालं. पुढच्या 17-18 वर्षात मी 6 कॉलेजे बदलली. नागपूर, वर्धा, अमरावती अशी ठिकाणं बदलत गेलो. ठिकाणं बदलल्यामुळे वेळ जाऊ लागला. नवी खोली शोधणं, नवी खानावळ पाहणं, नवा धोबी शोधणं यात वेळ जाऊ लागला. त्यामुळे एके ठिकाणी 2-3 वर्षे काढली की निर्माण झालेली चाकोरी असह्य वाटू लागली. त्यामुळे ठिकाण बदललं की जरा बरं वाटायचं. सुरुवातीला झालं गेलं विसरणं कठीण गेलं. खोलीत काळोख झाला तरी दिवा न लावता छताकडे बघत पडून राहायचं. मध्येच मुळूमुळू रडायचं, आत्महत्येचा विचार करायचा. असं काहीसं दिवस चाललं होतं. पण कधी एकाच विचारात मन स्थिर झालं नाही. मनाचा निर्धार असा कधीच झाला नाही. काही दिवस तर आहे त्या परिस्थितीत माणूशी लग्न करावं असं वाटलं. झालं काय? विधवा विवाह करतात तसा करावा. माणूचं मूल कुणापासूनही झालेलं का असे ना, आपण आपलं म्हणून स्वीकारावं. पहिले थोडे दिवस कठीण जातील, मग सगळं अंगवळणी पडेल असं वाटू लागलं. पण तोही विचार विरून गेला. काही दिवस आपण असे झुरून झुरून झिजतोय याचंच कौतुक वाटलं. आपल्या स्वभावातला हा मोठेपणा आहे असं वाटलं. कुणासाठी तरी आपण आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला आहे असं वाटून आतून कुठंतरी सुखही वाटू लागलं. मध्ये हे सगळं सोडून गांधीजींच्या चळवळीत जावं आणि तुरुंगात खितपत पडावं असा विचार आला. तो विचार जवळजवळ पक्का केला, पण तेवढ्यात चळवळच थांबली. पुढं 3-4 वर्षांनी महायुद्ध सुरू झालं. तेव्हा सैन्यात दाखल व्हावं असा विचार मनात आला. त्या निमित्तानं कुठंतरी दूर जावं. ब्रिटिशांबद्दल ईर्ष्या नाही, त्यांच्या शत्रूबद्दल द्वेष नाही. अशा स्थितीत ते नेतील तिथं मेंढरांसारखं जावं. कुणावर आपण गोळी झाडली त्याचा विचार नाही, कुणाची गोळी आपल्या छातीत घुसली त्याचा विचार नाही. असं थंड मनानं मरावं. उत्तर क्रियेचीही कुणावर जबाबदारी नाही. प्रेत कुठंतरी चिखलात कुजेल, नाहीतर बर्फाच्या ढिगाऱ्यात जसंच्या तसं टिकून राहील. सगळं परभारे पार पडेल. हा निर्णय पक्का झाला. अर्ज केला, बोलावणं आलं, पण वैद्यकीय तपासणीत मला प्लुरसी झाल्याचं कळलं. त्यावेळी जळगावला होतो, राहत होतो. तिथं शेजारी चौबळ नावाचं कुटुंब राहत होतं. त्याने आपुलकीनं औषध पाणी केलं, शुश्रूषा केली, त्यातून बरं केलं. चौबळांची बायको लागवी होती. ती मला धाकटा भाऊ मानू लागली. तिला मुलगी झाली तेव्हा तिनं मलाच नाव ठेवायला सांगितलं. मी वेड्यासारखं नाव सुचवलं, महानंदा. त्यांना खूप आवडलं. त्या पोरीला मानू मानू म्हणून मी खुळ्यासारखे तिचे लाड करू लागलो. त्यामुळे मात्र खूप स्थैर्य आलं. खानावळ सुटली. जेवण रोज चौबळताईंकडून येऊ लागलं. घरच्यासारखी ती माणसं मला जपू लागली. चौबळांची महानंदा माझ्या अंगा खांद्यावर वाढू लागली. माणूशी खेळण्यात वेळ बरा जायचा. पण एकदा बसलेला पीळ सहजासहजी जात नाही. कुठंतरी बाजारात अबोलीचा वळेसर दिसायचा आणि मग जुन्या आठवणीनं मन हेलकावू लागायचं. कधी कधी जुईच्या कळ्या आणून चौबळताई गजरा करीत बागेत बसायच्या आणि त्या वासानं मी व्याकुळ व्हायचा. रात्रभर जुन्या आठवणी थैमान घालीत. पण एक डोळ्यातलं पाणी सगळं आटून गेलं होतं. कुठंतरी संध्याकाळी फिरता फिरता एखादी बाई दिसायची. 9वारी शालू नेसलेली, शेला पांघरलेली, नाकात नथ घातलेली. मग अक्षरशः वेडा होऊन मी त्या बाईच्या पाठीमागनं चालत राही. जत्रेच्या रात्रीच्या साऱ्या आठवणी पेट घेत.
मन व्याकुळ करीत. आईचा सारखा घोषा चालला होता, लग्न कर, लग्न कर. स्वाभाविक होतं. मी दिवसागणिक खंगत होतो ते तिला पाहवत नव्हतं. तिची सारखी पत्र येत होती, कुठल्या हव्या त्या मुलीशी लग्न कर, पण एकदा लग्न करून मार्गाला लाग. जीवाची अशी नासाडी करू नकोस. एकदा कुठनं तरी तिला सुगावा लागला. ती जळगावला आली. म्हणाली, बाबूल, वेड्यासारखं करू नकोस. काय झालं? तिच्याशी लग्न कर. कुणाशी? कल्याणीच्या मुलीशी. असू दे भाविनीची लेक असली तरी आम्हाला चालेल. मला नाही करायचंय तिच्याशी लग्न, असं मी निग्रहानं सांगितलं. तेव्हा ती गोंधळली. खरं काय होतं तेच तिला कळलं नाही. मानूवर माझं प्रेम होतं एवढंच तिला कळलं होतं. मी पुन्हा पुन्हा मामांकडे 2दा गेलो म्हणून तिला ते खरं वाटलं होतं, पण त्या पलीकडे तिला काही माहीत नव्हतं. त्यामुळे माझ्या उत्तरानं ती गोंधळली, हतबल झाली. 2 दिवस रडली आणि परत गेली. मग मला कशाचंच काही वाटेनासं झालं होतं. असं हे अधूनमधून झालं तरी मी दिवस ढकलीत होतो. पहाटे कुठेतरी फिरून यावं, दुपारी 3-4 तास कॉलेजात शिकवावं, नंतर घरी यावं, खोलीत पडून राहावं किंवा बाहेर बागेत एखाद्या झाडाखाली खुर्ची टाकून स्वामी विवेकानंदांची पुस्तक वाचत बसावं. छोट्या माणूचं कौतुक करावं, तिला खेळवावं, असं चाललं होतं. पण यात सुद्धा अधूनमधून मामा व्यत्यय आणत होते. मला दत्तक घेण्याचा त्याने अट्टहास चालवला होता. मी लग्न करावं आणि त्यांच्या घरी येऊन राहावं, इस्टेट ताब्यात घ्यावी असं त्यांना वाटत होतं. मी लग्न करावं म्हणून त्यांनी जंग पछाडलं. मानुषी काय झालं हे त्यांना कल्याणीकडून कळलं होतं की नाही कोण जाणे. कळलं असलं तरी ते म्हणाले असते, लग्न कर आणि हवं तर मानूकडं जाणं येणं ठेव. पण मी लग्न केलं पाहिजे असा त्यांचा अट्टाहास होता. कारण मला झालेला मुलगा पुढे इस्टेटीचा मालक झाला असता. त्यांनी पत्रावर पत्र लिहिली, मी लग्न करावं आणि गावी येऊन राहावं असा देवाचा प्रसाद झाला आहे, असंही अनेकदा लिहिलं त्यांनी. पण मी त्या फंदात पडलोच नाही. यदा कदाचित मी मामांच्या आग्रहाला बळी पडून लग्न केलं असतं आणि मामांच्या घरी गेलो असतो तर मामीसारखी माझ्या बायकोची स्थिती झाली असती. रात्री अपरात्री उठून तिनं ओट्यावरल्या बिछाण्याकडे पाहिलं असतं आणि बिछाना रिकामा पाहून ती आतून जळली असती. कारण दुसऱ्या कुणाशीही समरस होणं मला या जन्मात तरी जमलं नसतं. माझ्या वयाची 40 उलटली तेव्हा मग मामानीच नाद सोडला. मनातनं ते चिडले असावेत, कारण त्यानंतर त्यांचं कधीच पत्र आलं नाही. पुढल्या 3-4 वर्षात मीही अकाली वृद्ध झालो. सगळे केस पिकून गेले. दातांचा विकार वाढला. सगळे दात काढून घ्यावे लागले. एकदा साधारणसा छातीला झटका आला. त्यामुळे मी एकदमच दुर्बल झालो. जिने चढणं, खूप चालणं, सगळं बंदच झालं. आणि मग अकस्मात आईचं एकदा पत्र आलं. हृदय विकाराचा झटका येऊन मामा गेले. मामीला भेटून ये, तुला भेटण्याची तिची इच्छा आहे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही, कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.